2047 सालापर्यंत विकसित भारत घडवण्याचा भारताचा संकल्प आणि सायप्रसचा व्हिजन 2035 या दोन दृष्टिकोनांमध्ये अनेक साम्यस्थळं असल्याने सामायिक विकास साधण्यासाठी उभय देश एकत्रितपणे काम करतील असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदिस यांच्याबरोबरच्या द्विपक्षीय आणि शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर निकोसिया इथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. दोन देशातल्या सहकार्याला धोरणात्मक दिशा देण्यासाठी येत्या 5 वर्षात एक आराखडा तयार केला जाईल असंही ते म्हणाले. भारत आणि सायप्रस दरम्यानची भागीदारी सामायिक लोकशाही मूल्यांवर आधारित असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. आज राष्ट्रपति जी और मैंने द्विपक्षीय संबंधों के सभी पहलुओं पर व्यापक चर्चा की. साइप्रस के विजन 2035 और विकसित भारत 2047 के विजन के कई पहलुओं में समानता है. इसलिए हम साथ मिलकर भविष्य को आकार देंगे. अपनी साझेदारी को स्ट्रैटेजिक दिशा देने के लिए हम अगले 5 वर्षों के लिए एक ठोस रोडमैप बनाएंगे. रक्षा और सहयोग को और मजबूती देने के लिए द्विपक्षीय डिफेंस कोऑपरेशन प्रोग्राम के तहत रक्षा उद्योग पर बल दिया जाएगा. साइबर और मैरीटाइम सिक्योरिटी पर अलग से डायलॉग शुरू किया जाएगा. क्रॉस बॉर्डर टेररिज्म के विरुद्ध भारत की लड़ाई में साइप्रस के सतत समर्थन के लिए हम बहुत बहुत आभारी हैं. आतंकवाद, ड्रग्स और आर्म्स की तस्करी की रोकथाम के लिए हमारी एजेंसीज के बीच रियल टाइम इंफॉर्मेशन एक्सचेंज का मैकेनिज्म तैयार किया जाएगा. सीमापार दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्याबद्दल मोदी यांनी सायप्रसचे आभार मानले. तसंच दहशतवाद, अंमली पदार्थांची वाहतूक आणि शस्त्रांची तस्करी यांचा प्रतिकार करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये रिअल टाइम म्हणजे क्षणोक्षणी माहितीची देवाणघेवाण करणारी यंत्रणा विकसित करण्याचं सूतोवाचही मोदी यांनी केलं. या वर्षाअखेरपर्यंत मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी भारत आणि युरोपीय महासंघ वचनबद्ध आहेत. त्याचप्रमाणे काही महिन्यांपूर्वी भारत, सायप्रस, ग्रीस व्यापार आणि गुंतवणूक परिषदेची स्थापना झाली आहे. अशा पावलांमुळे उभय देशांमधल्या व्यापारी संबंधांना बळकटी येईल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. उभय नेत्यांनी आज शिक्षण, डिजिटल सहकार्य आणि प्रादेशिक सुरक्षा यासह विविध क्षेत्रांवर चर्चा केली. भारत युरोनियन भागीदारी आणि भारत पश्चिम आशिया युरोप आर्थिक मार्गिका यासारख्या जागतिक घडामोडींवरही यावेळी चर्चा झाली.